त्या दोघांच्या लग्नाला अवघे 19 दिवसच झाले होते. फक्त आणि फक्त 19 दिवस. आणि त्या नववधूने असा कांड केला की ते ऐकून आणि पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली. अजून त्या नवरा बायकोच्या हातावरची मेहंदी ही पूर्णपणे उतरली नव्हती. तोपर्यंत त्या नव्या नवरीने असा कांड केला की ज्याने ही घटना ऐकली त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले. एका नवविवाहित नवरीने अवघ्या 19 दिवसाच्या आत सासरी आल्यानंतर नवऱ्यासोबत लग्नाच्या सगळ्या प्रथा पार पाडल्या. तिचं शरीर तिच्या नवऱ्याजवळ असायचं, मात्र तिचं हृदय तिच्या मावस भावाकडे म्हणजे तिच्या मावशीच्या मुलाकडे असायचं. या नवीन नवरीचं नाव शाजिया असं होतं आणि तिच्या नवऱ्याचं नाव याकूब असं होतं. शाजिया आणि याकूब यांचं लग्न होऊन अजून फक्त 19 दिवस झाले होते. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यामध्ये खगडिया जिल्ह्यातील एका गावात याकूब आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो आता लग्नाच्या वयाचा झाला होता. घरची परिस्थिती गरीब होती, फार श्रीमंत नव्हती. अगदी साध्या घरातून होता. त्याचं घरही कच्चं होतं. घरांच्या विटावर अजून प्लॅस्टर देखील झालं नव्हतं. म्हणतात ना मित्रांनो, घर कच्चं असो किंवा पक्क, पण घरात राहण्यासाठी जोपर्यंत घरवाली नसते तोपर्यंत ते घर अपूर्णच असतं. स्त्रीशिवाय घर सुनं असतं. म्हणून याकूबच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. याकूबच्या शेजारील गावात राहणारी शाजिया त्यांना पसंत पडली आणि आपल्या मुलासाठी त्यांनी शाजियालाच पसंत केलं. मित्रांनो, जेव्हा शाजियाचं लग्न याकूबसोबत ठरलं तेव्हा तिने इशाऱ्याने आपल्या घरच्यांना या नात्याला नकार देण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या घरच्यांना तिचं म्हणणं एकतर समजलं नाही किंवा त्यांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. कारण शाजिया आपल्या मावस भावाच्या संपर्कात होती. दोघांचं आधीपासूनच प्रेम प्रकरण सुरू होतं. शाजिया आपल्या मावस भावावर प्रेम करत होती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती आणि त्याच्याशी तिला लग्न करायचं होतं. पण घरच्यांना ही गोष्ट समजली नाही आणि त्यांनी याकूबच्या लग्नासाठी परवानगी दिली. शाजियाची याकूबची साखरपुडा पाहुणचार दाखवणं बघणं, लग्नाआधी होणारे सगळे कार्यक्रम त्यांनी पार पाडले. सगळे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर एक दिवस असा आला की याकूब डोक्यावर हार घालून नवरीला न्यायला शाजियाच्या घरी पोहोचला. शाजिया नको असूनही तो लाल जोडा घालते, हातावर मेहंदी काढते आणि रडत रडत ती आपल्या प्रियकराची आठवण काढत डोळ्यातून अश्रू वाहत ती सासरी म्हणजे नवऱ्याच्या घरी पोहोचते. मित्रांनो, याकूब शाजियाला मिळाल्यामुळे खूप खुश होता. कारण शाजिया फारच सुंदर आणि कमालीची देखणी होती. ती वयानेही खूप लहान होती. म्हणून याकूब आनंदाने फुलून जात होता की त्याला इतकी सुंदर आणि कमी वयाची बायको मिळाली आहे. दोघांची सुहागरात येते. पहिल्यांदा दोघांची भेट होते. जेव्हा शाजिया त्या सुहागरात्र नीट पार पाडत नाही, ती सतत विचारात गोंधळात बसलेली असती. जणू या लग्नाचा तिच्या दृष्टीने काही अर्थच उरत नाही. याकूब तिला समजावतो, शाजिया, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. इथून आपल्या आयुष्याची सुरुवात होते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असं वळण येतं की जेव्हा तो लग्नाच्या बंधनात अडकतो तेव्हा आजच्या या रात्रीपासून त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होते आणि मग तो आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतो. तू जे सांगशील ते मी करीन. मी बाहेर जाऊन कमावून आणीन. तू ते पैसे खर्च कर. अशाच प्रकारे आपले आयुष्य चालेल आणि मला आशा आहे की तू मला आनंदी ठेवशील आणि मीही तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन. पण शाजियाच्या कानावर त्या शब्दांचा काहीच परिणाम होत नव्हता. एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने ती सोडून द्यायची. यानंतर दोघांमध्ये जवळीक येते. पण शाजिया याकूब सोबत होती. फक्त तिचं शरीर तिच्या सोबत होतं, पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच होतं. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. याकूबला जाणवलं की शाजिया त्याच्यासोबत नसून कुठेतरी दूर आहे. पण त्याला असं वाटतं की आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. मी शाजियासाठी अनोळखी आहे आणि शाजिया माझ्यासाठी अनोळखी आहे. दोन अनोळखी लोक जेव्हा अशा अवस्थेत एकत्र येतात तेव्हा लाज संकोच असणे हे अगदी स्वाभाविक आहे. म्हणून त्याने ती गोष्ट दुर्लक्षित केली. जसे तसे करून शेवटी सकाळ होते. याकूब खूप खुश होतो. पण शाजिया खुश नव्हती.
तिने ती रात्र अशी घालवली जणू एखाद्या जेलमध्ये तिच्यावर अत्याचार होत आहे, जणू ती कैदेत आहे आणि तिच्यावर जबरदस्ती केली जात आहे. जणू तिने त्या गोष्टी मनापासून फील केल्या नव्हत्या. अशा अवस्थेत तिने ती रात्र काढली. पण शेवटी रात्र संपली. पुढच्या दिवशी तिचं वागणं सासू सासऱ्यांसोबत, नंदासोबत आणि घरात आलेल्या पाहुण्यांसोबत खूपच विचित्र होतं. ती कुणासोबतच बोलत नव्हती. लग्नानंतर शेजारच्या बायका येतात, नणंद येते, लहान लहान देवर भावजाजवळ येऊन बसतात, त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारतात. हे सगळं होत असतानाही शाजिया कुणालाच उत्तर देत नव्हती. ती फक्त आकाशाकडे पाहत राहायची, रिकाम्या नजरेने शून्याकडे पाहायची. जणू तिला या जगासोबत काही देणं घेणंच नाही. जणू ती इथे कोणाला ओळखतच नाही. जणू तिला जबरदस्तीने इथं बसवण्यात आलं आहे, अशी तिची अवस्था झाली होती. पण याकूबच्या घरच्यांनी, जे नवीन नवरीला पाहायला येत होते, त्यांनी असं समजून घेतलं की एक मुलगी आईवडिलांच्या घरी वाढते, मोठी होते आणि अचानक आईवडिलांना सोडून यावं लागतं. म्हणूनच तिला अजून आईवडिलांना सोडल्याचं दुःख आहे, म्हणून ती इथे अजून जुळवून घेऊ शकत नाही. पण मित्रांनो, जसं जसं घरातून पाहुणे निघून गेले आणि 1-2 दिवस गेले, तसंच शाजियाचं खरं रूप समोर येऊ लागलं. शाजियाने आपल्या नंदशी आणि सासू सासऱ्यांची शाजियाने आपल्या नंदसोबत आणि सासू सासऱ्यांसोबत भांडण करायला सुरुवात केली. उलटसुलट बोलायला ती लागली. ती दिवसभर खोलीत बेडवर बसून असायची आणि सतत फोनमध्ये गुंतलेली असायची. तिचा नवरा याकूब लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करायचा, कान लावून ऐकायचा, पण त्याला मात्र काहीच समजत नव्हतं. तो मनात विचार करायचा, इतक्या निवांतपणे, इतक्या गुप्तपणे माझी बायको कुणासोबत फोनवर बोलते. एक दिवस ती छतावर उभी राहून फोनवर बोलत होती, खूप खुश होती, हसत हसत गप्पा मारत होती. तेव्हा याकूब मागून जाऊन तिचा मोबाईल काढून घेतो. मोबाईल हातात घेतल्यानंतर तो म्हणतो, मला सांग, तू कोणासोबत बोलते? जेव्हा तू माझ्यासोबत असते तेव्हा तुझा चेहरा उतरलेला असतो. माझ्यासोबत असताना असं वाटतं जणू मी तुझ्यासोबत काही चुकीचं करत आहे, जणू मी तुझ्यावर जबरदस्ती करत आहे. तू माझ्यासोबत नसते, पण रात्री गेल्यावर कधी बेडवर, कधी खोलीत, कधी छतावर जाऊन हसत हसत मोकळेपणाने गप्पा मारते. याचं कारण काय आहे मला सांग. जर मी तुला आवडत नसेल तर मला सांग. माझ्यात काही उणीव असेल तरी पण मला सांग, मी ती सुधारण्याचा प्रयत्न करीन. पण असं किती दिवस चालणार? तू मला फसवत राहशील. रात्री माझ्यासोबत नसते, दिवसा खुश दिसते, घरच्यांशी नीट बोलत नाही. यामागे नेमकं काय कारण आहे? आज मी मोबाईल चेक करणार की तू नेमकी कुणासोबत बोलते. तो मोबाईल घेतो. आता शाजियाला वाटतं आज तर सगळं उघड होणार. म्हणून जसा याकूब मोबाईल घेतो, ती लगेच त्याच्यावर झडप घालते. मोबाईल हिसकावून घेते आणि एक वीट उचलते आणि मोबाईल फोडायला सुरुवात करते. आणि मित्रांनो, तिने मोबाईल फोडून टाकला. पण योगायोग असा की मोबाईल पूर्ण तुटत नाही आणि याकूब तो मोबाईल आपल्या ताब्यात घेतो. ती आता याकूबला तिच्यावर आणखी संशय येतो. कारण एकीकडे ती गुपचूप फोनवर बोलते आणि जेव्हा तो मोबाईल तपासतो तेव्हा ती मोबाईल फोडायला लागते. याचा अर्थ काहीतरी मोठं गुपित आहे. तो डेटा काढतो, त्या नंबरवर कॉल करतो ज्याच्यावर ती बोलत होती. समोरून एका मुलाचा आवाज येतो. याकूब विचारतो, तू शाजियासोबत काय बोलत होता? तो मुलगा म्हणतो, आम्ही मावस भाऊ बहीण आहे. भाऊ बहीण सांगून तो गोष्ट फिरवतो. पण ही गप्पांची मालिका अशी सुरू राहते. याकूब विचार करायला लागतो, मावस बहीण आणि मावस भाऊ असं कसं बोलतात की गप्पा संपत नाही. आणि जेव्हा ती बोलते तेव्हा आजूबाजूला कुणी असेल तर हळू आवाजात बोलते, कुणी ऐकू नये म्हणून. पण छतावर जाऊन मोकळेपणाने बोलते. आता प्रकरण हळूहळू वाढत जातं आणि एक दिवस असं होतं की शाजिया आपल्या प्रियकराला, आपल्या मावस भावाला रात्री अंधारात भेटायला बोलवते. अजून लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते. रात्री अंधारात ती त्याला भेटायला बोलवते आणि घराच्या छतावर कसं चढायचं हेही ती त्याला सांगते. ती सांगते, घराच्या मागच्या बाजूने एक व्हेंटिलेटर आहे, उघडी खिडकीची कडी आहे, त्या कडीला पकड घ्यायची आणि मग वर सरकायचं. अशा प्रकारे घराच्या छतावर यायचं आणि छतावर आल्यावर मला एक छोटासा मिस कॉल द्यायचा. छोटासा मिस कॉल, मी जागेच असेन, तुझा मिस कॉल दिसताच मी लगेच वर येईन. दोघा प्रियकर प्रेयसींची भेटायची तारीख ठरते. तारीख ठरल्यानंतर तिचा मावस भाऊ म्हणजे तिचा प्रियकर रात्री साधारण 12:30 ते 1 वाजता ठरलेल्या वेळेला छतावर पोहोचतो.
तिथे येताच तो तिला एक छोटासा मिस कॉल देतो, फक्त मोबाईलवर दिसेल इतका, आणि तो लगेच कट करतो. शाजियाला समजतं तो आला आहे. ती शांतपणे उठते, कुणी ऐकू नये म्हणून, आणि छतावर पोहोचते. याकूब झोपलेला असतो. थोड्या वेळाने त्याचे डोळे उघडतात. तो बघतो तर काय, त्याची बायको त्याच्या शेजारी पलंगावर झोपलेली नसते. त्याला मोठं आश्चर्य वाटतं. अरे कुठे गेली? तो उठतो, इकडे तिकडे शोधतो. घर फार मोठं नव्हतं. 1-2 खोल्या होत्या. एका खोलीत आई वडील आणि बहीण झोपायचे. एका खोलीत तो स्वतः झोपायचा. टॉयलेट बाथरूम होतं. बस एवढंच घर होतं. तो पाहतो ते कुठेच दिसत नाही. तो कुणाला काही सांगत नाही. मग तो छतावर जातो. कदाचित ती फोनवर कुणासोबत बोलत असेल असं वाटून. पण मित्रांनो, जेव्हा तो छतावर जातो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. आज ती फोनवर बोलत नव्हती. आज ती प्रत्यक्ष आपल्या प्रियकरासोबत, म्हणजे तिच्या मावस भावासोबत रंगारंग कार्यक्रम करत होती. समोरील तो जोरदार कामक्रीडा पाहून याकूब तिला ओरडतो, कोण आहे हा? कुणासोबत आहे तू? हा माणूस कोण आहे? हे ऐकताच तो मुलगा, म्हणजे तिचा मावस भाऊ, तिथून लगेच पळ काढतो. छतावरून उडी मारतो आणि पळून जातो. आता शाजिया पकडली जाते. त्यामुळे याकूब तिला मारतो, मारहाण करतो. मारल्यानंतर तिला खोलीत आणतो. खोलीत आणून तो तिला पुन्हा मारतो आणि तिला जिवे मारण्याची धमकी देतो आणि विचारतो, सांग हा कोण होता? पण आता शाजिया पूर्णपणे याकूबच्या ताब्यात येणारी नव्हती. तिने याकूबला स्पष्ट सांगितलं, याकूब, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. छतावर जो मुलगा तुम्ही पाहिला तोच माझा प्रियकर आहे. मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच राहणार आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध तुमच्यासोबत लग्न लावून दिलं आहे. आज मला तीच खरी खुशी मिळाली आहे, जी खुशी लग्नानंतर नवरा बायकोला एकमेकांकडून मिळते. तुमच्यासोबत मी झोपते, तुमच्यासोबत मी पडते, पण तुम्ही फक्त माझं शरीर मिळवू शकता, पण माझं हृदय मात्र माझ्या प्रियकराजवळच आहे. माझं मन त्याच्याकडेच आहे. तू माझ्या शरीरासोबत काही कर, मला काहीच फरक पडत नाही, पण मी कधीच तुझ्यासोबत मनापासून नातं ठेवू शकत नाही. मी तुला मनापासून माझा नवरा मानू शकत नाही आणि मी तुला माझा नवरा समजत देखील नाही. मित्रांनो, हे सगळं ऐकून याकूबच्या हृदयावर जणू वीजच कोसळली. जिला तो आत्तापर्यंत नादान समजत होता, लहान मुलगी समजत होता, ती इतकी मोठी खेळ खेळत होती हे त्याला आत्ता समजलं. तो आत्तापर्यंत असं समजत होता की तिने आईवडिलांचं घर सोडलं आहे म्हणून ती उदास आहे. पण आज त्याच्यापुढे सगळी हकीकत उघड झाली. आता तो विचार करू लागला, आता काय करायचं? एका बाजूला अपमानाची भीती म्हणून तो कुणालाच काही सांगत नव्हता. मित्रांनो, लग्नाला अजून फक्त 17 दिवस झाले होते आणि या 17 दिवसातच एवढं मोठं प्रकरण उभं राहिलं होतं. आता पुढे काय होतं? इकडे शाजिया विचार करते, याकूब काही मोठे पाऊल उचलण्याआधीच आपणच आधी हालचाल करायला हवी. म्हणून ती आपल्या प्रियकराला सांगते, तू रात्री ये, मी माझ्या नवऱ्याला कसं तरी समजावून राजी करेन. एखाद्या स्त्रीसाठी एखाद्या पुरुषाला मनवणं फार अवघड नसतं. मी त्याला मनवीन आणि मग त्याच्या जेवणात नशेचं औषध मिसळीन आणि मग आपण त्याचा काटा काढू. तू मागच्या बाजूने ये, जिन्याचं दार उघडच आहे. तिथे पाय ठेव, वर चढ आणि घरात ये. मी दार उघडेन, माझा नवरा नशेत असेल आणि मग आपण त्याचे तुकडे तुकडे करू. मित्रांनो, अगदी तसंच होतं. शाजिया अगदी तसंच करते. तिने तेच जाळं पसरवलं आणि त्या जाळ्यात याकूब अगदी सहज अडकतो. ती त्याच्याकडे माफी मागते, सॉरी सॉरी म्हणते, आजच्या नंतर असं कधी करणार नाही असं वचन देते. दुनियाभराच्या गोष्टी सांगते आणि याकूब राजी होतो. आणि 19 तारखेच्या रात्री ती याकूबच्या जेवणात नशेचं औषध मिसळते. नशेचं औषध मिसळलेलं जेवण तो खातो आणि काही वेळातच तो बेशुद्ध होतो. तो पूर्ण बेशुद्ध पडतो. याकूब बेशुद्ध होताच शाजिया आपल्या प्रियकराला फोन करून घरात बोलवते. तिचा प्रियकर त्याच पद्धतीने घराच्या आत येतो. जेव्हा तो खोलीत पोहोचतो तेव्हा दोघे मिळून याकूबचा खून करतात. दोघेजण मिळून त्याचा काटा काढतात. सगळं रक्त बेडवर सांडतं. तोच बेड जो शाजिया हुंड्यात घेऊन आली होती त्यावर संपूर्ण रक्त पडलेलं असतं. दरवाजावर रक्तांचे थेंब उठतात. पडद्यावर रक्तांचे डाग लागतात. तिला जराही दया आली नाही. आपल्या प्रियकरासोबत तिने स्वतःच्या नवऱ्याला निर्दयीपणे मारलं. आणि मित्रांनो, एका नव्या नवरीने लग्नाच्या फक्त 19 दिवसात आपल्या नवऱ्याचा जीव घेतला. तिचा प्रियकर ज्या वाटेने आला होता त्याच वाटेने पळून निघून जातो. आता पुढे काय होते हे सगळं झाल्यानंतर शाजिया तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आधी तिने आपल्या प्रियकराला बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं, तू इथून निघून जा, मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईल.
आपण दोघे खूप लांब जाऊ, जिथे आपल्याला कुणी ओळखणार नाही. पण म्हणतात ना मित्रांनो, गुन्हेगार कितीही हुशार असला, कितीही शातीर असला, कुठे ना कुठे तो पकडला जातो. मित्रांनो, आता सकाळ झाली होती. सकाळ होताच तिचा लहान दीर उठतो. तो साधारण 9 वर्षाचा मुलगा होता. सकाळी सकाळी तो घराबाहेर शौचासाठी किंवा काही कामासाठी जातो आणि त्याचवेळी तो पाहतो की त्याची नवीन वहिनी शाजिया घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. तो लगेच आरडाओरड करतो. तो ओरडतो, भाभी पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, पकडा पकडा. लोक जमा होतात. शाजिया पकडली जाते. तिला विचारलं जातं, तुझं नवीन लग्न झालं आहे, अजून लग्नाला फक्त 19 दिवस झाले आहे, मग तू मागच्या वाटेने पळून जाण्याचा प्रयत्न का करत आहे? तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी खोलीत जाऊन बेड पाहिला आणि तिथलं दृश्य पाहून सगळे हादरून गेले. याकूब मृत अवस्थेत पडलेला होता. त्याची मान कापलेली होती. सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. दरवाज्यावर रक्ताचे डाग होते. पडद्यांवर सुद्धा रक्तच रक्त होतं. लगेच पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस आले. पोलिसांनी शाजियाची चौकशी सुरू केली. कसं केलं, कोणासाठी केलं, तुझ्यासोबत कोण होतं? तेव्हा शाजिया सांगते, मी माझ्या नवऱ्याला नशा देऊन बेशुद्ध केलं. मग माझ्या प्रियकराला बोलावलं आणि त्याच्यासोबत मी याकूबची मान कापली आणि त्याला संपवलं. कारण 3 दिवसापूर्वी त्याने मला खूप मारलं होतं. माझ्या प्रियकरासोबत मला पाहिलं होतं. मला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं. मला माझ्या प्रियकरासोबत पळून जाऊन नवं आयुष्य सुरू करायचं होतं. म्हणून त्याला मारणं हाच माझ्यासमोर एकमेव पर्याय होता. शाजिया पोलिसांसमोर सगळं कबूल करते. ती आपल्या प्रियकराचं नावही सांगते. ती सांगते, माझा मावस भाऊच माझा प्रियकर आहे. मग पोलीस त्याला अटक करतात. मित्रांनो, आता शाजिया आणि तिचा प्रियकर दोघांचं आयुष्य जेलमध्ये जाणार आहे आणि जात राहील. मित्रांनो, प्रत्येक गुन्हेगाराला असं वाटतं की तो कधीच पकडला जाणार नाही. पण गुन्हा केल्यानंतर जेव्हा तो पकडला जातो तेव्हा आयुष्यभर त्या गुन्ह्याचा पश्चाताप करत राहतो. तसं शाजियाने याकूबचा खून करून मोठी चूक केली. मित्रांनो, अनेक वेळा मुलांच्या आयुष्यात आणि मुलींच्या आयुष्यात लग्नाआधी प्रेम प्रकरण असतं, पण ते लग्नापर्यंत पोचत नाही. मग घरच्यांच्या मर्जीने त्यांचं लग्न इतर कुणाशी होतं. अशावेळी आपलं जुनं आयुष्य विसरून नवं आयुष्य आपल्या जोडीदारासोबत आनंदाने जगणे यातच भलाई असते. जर तुम्ही भूतकाळात अडकून राहताल, तो विसरू शकला नाही, तर अशाच प्रकारचे नवनवीन गुन्हे घडतच राहतील. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.